बातम्यांकडे वळूया। मुंबई पोलीस दलामध्ये 10,000 पोलीस शिपायांचा तुटवडा असल्याने मनुष्यबळ कमतरता आहे। त्यामुळे राज्यात पोलीस कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। पोलीस दलात कंत्राटी स्वरूपाची भरती होणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती। मात्र गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कुठल्याही प्रकारे कंत्राटी स्वरूपात पोलीस भरती केली जाणार नाही असं ठणकावून सांगितलंय। मुंबई सारख्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात 10,000 पोलिसांचं डेफिसिट ठेवून मुंबई सारखं शहर सुरक्षित ठेवता येत नाही। म्हणून कंत्राटी नाही, नेहमी आपण वेगवेगळ्या आस्थापनांना आपल्या महामंडळांतर्फे जसे पोलीस देतो तशाच प्रकारे देण्यात येत आहेत। कुठेही पोलिसांमध्ये कंत्राटी पद्धतीचा वापर केला जाणार नाही, तो करण्याचा विचार देखील नाही। दरवर्षी नियत वयोमानानुसार होणारी सेवानिवृत्ती, आंतरजिल्हा बदली, दरवर्षी सुमारे 1500 पोलीस निवृत्त होतात। सन 2019, 20 आणि 21 मध्ये पोलीस भरती होऊ शकली नाही। त्याच्यामुळे ही न होऊ शकल्यामुळे मोठ्या प्रमाणात रिक्त पदे तयार झाली आणि दुर्दैवाने कोविड काळात आणि अपघातामुळे 500 पोलिसांचा मृत्यू झाला आणि म्हणून अभूतपूर्व अशा प्रकारे 10,000 पोलिसांची डेफिसिट किंवा त्या ठिकाणी रिक्त जागा या पोलीसमध्ये राहिल्या आहेत। 14,596 पोलीस शिपाई संवर्गातील पदे व 2,174 पोलीस शिपाई चालक संवर्गातील पदे तसेच SRPF ची पदे भरण्यास मंजुरी दिली असून एकूण 18,311 पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे। उपरोक्त भरण्यात येणाऱ्या पदांमध्ये बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयासाठी 7,076 पोलीस शिपाई संवर्गातली पदे आणि 994 चालक संवर्गातली पदे ही भरण्यात येणार आहेत। राज्यात पोलीस भरतीवरून देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेमध्ये निवेदन दिल्यावर भाई जगताप यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले। मात्र त्यानंतर काही वेळाने भाई जगताप यांनी नीलम गोरे यांनी बोलू न दिल्याने भाई जगताप संतापले आणि त्यांनी गोरे यांच्यात खूप बदल झालाय, त्यांना जे काम दिलं आहे ते इमाने इतबारे करत असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर त्याला प्रत्युत्तर देताना नीलम गोरेंनी मी कुणालाही जाणीवपूर्वक थांबवत नाहीये, माझं काम मी करतेय असं त्या म्हणाल्या। आपल्या पत्राचाही मी उल्लेख केला होता। एवढंच नव्हे तर माध्यमांसमोर मी ही गोष्ट सांगितली की मी स्वागत करतो या गोष्टीचा। आपण आता जे म्हणताय नाही, आता स्वागत करतायत उपमुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर काय नाही, बोला बोला। प्रॉब्लेम असा आहे तुमचा, तुम्ही पूर्ण ऐकून न घेता तुम्हाला जी काय जबाबदारी दिली ती इमाने इतबारे पार पाडताय, चांगलं आहे। हे असं आहे की या बाबतीमध्ये माध्यमांना बोलताना मी ही गोष्ट मी सांगितली तर मुद्दाम कुणाला तरी थांबायचा हा माझा हेतू नसतो। त्याच्यामध्ये मी पूर्वी पण अशीच वागत होते आणि आताही तसंच करते। माझं जे कर्तव्य असतं ते मी पूर्ण करत असते। त्यामुळे नाही, तुम्ही किती वेळ बोलायचं याची मर्यादा थोडी पाळली पाहिजे असं माझं मत होतं, म्हणून मी थांबवलं तुम्हाला। पण त्याच्यावरून तुम्ही कुठली तरी वेगळी राजकीय शेरेबाजी करणार असाल तर याच्या पुढे मी असं ठरवतो की तुम्ही बोलाल तेवढं बोलू द्यायचं, वेळेचं नियोजनच करायचं नाही। अशी पद्धत नाहीये की तुम्ही उभं राहिलं की त्याच्यानंतर कोणीच बेल वाजवायची नाही की लगेच तुम्हाला राग येतो, असं कसं काय? आम्ही काय मुद्दाम तुम्हाला करतो का असं? तुम्ही याच्यावरती आता डिबेट करणार आहात का? मी बेल वाजवणार, माझं जे काम आहे ते मी करणार। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलमट्टी धरणाबाबत निवेदन सादर केलं। अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे। अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास महाराष्ट्रात पूर येणार नाही असा अहवाल कृष्णा लवादाने दिल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान यानंतर कर्नाटक सरकारला 524 मीटर उंची वाढवण्याची परवानगी मिळाल्याचं फडणवीसांनी निवेदनात सांगितलं। समितीने सादर केलेल्या अहवालामध्ये अलमट्टी व हिप्परगी धरण हे सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती निर्माण होण्यास साठी अलमट्टी धरणाची उंची वाढविल्यानंतरही कारणीभूत ठरत नसल्याचे नमूद केले आहे।
तसेच अलमट्टी धरणातील पाणी साठा उंची वाढविल्यानंतरही पाण्याचा फुगवटा कर्नाटक हद्दीतच राहतो असे नमूद केले आहे। सदर समितीच्या स्वीकृत व अंशतः स्वीकृत शिफारसीच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक कारवाई सुरू आहे। धरणांचे जलाशय परिचालन आराखडे सुधारित करण्यात येत आहेत। तसेच पूर्वानुमान प्रणाली अद्ययावत करण्याची कारवाई हाती घेण्यात आली आहे। सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरविषयक उपाययोजनांच्या कामांचा प्राथमिक प्रकल्प अहवाल तयार करून महामंडळ कार्यालयाने पत्र क्रमांक जो काही असेल दिनांक 23/5/2022 अन्वये शासनास सादर केलेला आहे। या प्रस्तावामध्ये संपूर्ण खोऱ्यामध्ये प्रगत तंत्रज्ञानाचे रिअल टाइम डेटा ॲक्विजिशन सिस्टीम RTDAS कार्यान्वित करणे, जलाशय परिचालन आराखडे सुधारित करणे, मुख्य नदीच्या लांबीतील सर्व भागात पूररेषा आखणी करणे, नदी व मोठे नाले रुंदीकरण करणे, खोलीकरण करणे, त्यातील गाळ काढणे, पूर नियंत्रक विषयक उपाययोजनांच्या कामाचा समावेश आहे। पावसा पाण्यासंदर्भात अधिक जाणून घेऊया। मुंबईसह उपनगरामध्ये दुपारपासूनच मुसळधार पाऊस बरसतोय। या पावसामुळे मुंबईच्या सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। यामुळे वाहतुकीवर परिणाम झालेला आहे। अंधेरीच्या सबवेच्या सखल भागात पाणी साचले, त्यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीकरता बंद करण्यात आलाय। त्याचसोबत मुंबईतील इतर ठिकाणी देखील पावसामुळे वाहतूक कोंडी झालेली आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांना अधिक विचारूया। प्रशांत, काल जरा पावसाची उघडीप होती मुंबई शहर आणि उपनगरामध्ये, आज मात्र सकाळपासूनच खूप काळे ढग बघायला मिळाले। दुपारनंतर तर मुसळधार पाऊस कोसळतोय, काय अधिक माहिती मिळतेय? 16-26 जुलैच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या होतात का, अशा प्रकारचा एक सकाळी एक प्रतिक्रिया समोर आली होती। पण सकाळपासूनच पावसाची संततधार मुंबईसह सर्व उपनगरांमध्ये सुरू आहे। सगळ्यात दिलासा देणारी गोष्ट ही आहे की वारे जरी 45 ते 55 प्रति तास वेगानं वाहत असले तरी मुंबईची लाईफलाईन लोकल ही अद्याप सुरू आहे। काही ठिकाणी धीम्या गतीने जरी प्रवास सुरू असला तरी लोकल सुरू आहे, बेस्ट सेवा सुद्धा सुरळीत सुरू आहे। पण मुंबईच्या अनेक भागामध्ये जसं तू सांगितलं की अंधेरीचा मिलन सबवे आणखी हा जो सखल भाग आहे या ठिकाणी पाणी हे साचलंय। हे साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक धीम्या गतीने झाली आहे। जनजीवन जरी सामान्य असलं तरी मुंबई स्लो झालेली आहे। पण मुंबईचं हे वैशिष्ट्य आहे की परिस्थिती कोणतीही असो मुंबई कधीच थांबत नाही। यामुळे याही परिस्थितीमध्ये मुंबईकर आपली दैनंदिन कामं करण्यासाठी म्हणून सुद्धा बाहेर निघालेले आहेत। पण पावसाची ज्या पद्धतीनं जी गती वाढत चालली आहे, पावसाचा जोर वाढत चाललाय, यामुळे धक्कादायक अधिक परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाच्या माध्यमातून सातत्यानं आवाहन सुद्धा केलं जात आहे। आवश्यक असेल त्याच वेळेस आमचे प्रतिनिधी प्रशांत आपल्या सोबत होते, थेट आपल्या संपर्कात होते। पावसासंदर्भात आपल्याला माहिती देते। मिलन सबवेची दृश्य दिसतात, पूर्णपणे मिलन सबवे भरलेला आहे। मुंबई आणि उपनगरात गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। सतत पडणाऱ्या पावसामुळे ठाण्यातील वंदना टॉकीज परिसरात पाणी साचलेलं आहे। ठाण्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये पाणी साचलंय। त्यातला वंदना टॉकीजच्या समोरचा जो भाग आहे तिथं पाणी झालेलं आहे। थोडासा जरी पाऊस झाला तरी सखल भाग असल्यामुळे वंदना टॉकीजच्या परिसरामध्ये पाणी साचताना दिसतंय। मुंबईसह उपनगरामध्ये पाऊस कोसळतोय। मुंबईच्या पश्चिम उपनगरात असलेल्या मालाड सबवेमध्ये पाणी साचलं नसल्याचं समोर आलंय। मालाड सबवेमध्ये पावसाचा काहीही परिणाम झालेला नाहीये। धावत्या कारनं पेट घेतल्याची घटना नाशिक जिल्ह्यातल्या चांदवडच्या राहुड घाटात घडली आहे। सुदैवानं कार चालक आणि इतर 2 प्रवासी वेळीच बाहेर पडल्यामुळे त्यांचा जीव वाचलाय। या आगीत कार जळून खाक झाली आहे। आगीचं कारण स्पष्ट झालेलं नाही। ही कार मुंबई इथून धुळ्याला जात होती। या घटनेमुळे हायवेची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती।